जय भीम, नमो बुद्धाय. लॉर्ड बुद्धा टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज 1 जानेवारी आणि 1 जानेवारी हा आपण शौर्य दिवस, शौर्य दिन म्हणून साजरा करत असतो. आणि या भीमा कोरेगावला अभिवादन करण्यासाठी, सलामी देण्यासाठी संपूर्ण भारतातून या ठिकाणी येत असतात. सकाळची वेळ आहे, सकाळी 9:30 वाजलेले आहेत आणि या सकाळच्या प्रहारामध्ये आपण पाहत आहात की जी गर्दी 12-12:30 वाजता होत असते, ही गर्दी आत्ता सकाळी 9:30 वाजता आपल्याला पाहायला मिळत आहे. लाखोच्या संख्येने लोक या ठिकाणी येत आहेत. लाखोच्या संख्येने इथे रांगा लागलेल्या आहेत. अगदी लोक 12-12:30च्या दरम्यान जी गर्दी दिसत असते आपल्याला दरवर्षी, ती गर्दी आत्ताच म्हणजे सकाळी 9:30 वाजता दिसत आहे. लोक सकाळी 7:30 वाजल्यापासून या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत आणि इतकी गर्दी करून राहिलेले आहेत की इथे लोकांना चालता येत नाहीये, हळूहळू चालावं लागत आहे. बाहेर पब्लिक जे आहे हे भीमसैनिक बाहेर पडण्यासाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जागा करून दिलेली आहे. आणि येथून जो भीमा कोरेगावमध्ये जी एंट्री होत असते, या एंट्रीसाठी देखील यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये जागा करून दिलेली आहे. तसं पाहायला गेलं तर भीमा कोरेगाव म्हणजे हे भीमा नदीकाठी वसलेले हे गाव आणि या गावामध्ये जी लढाई झाली, ज्या लढाईमध्ये महार सैनिकांनी आपल्या आत्मीयतेसाठी, आपल्या स्वाभिमानासाठी जी लढाई लढली होती, या लढाईचा जो परिणाम आहे, हा परिणाम म्हणजे आपला जो स्वाभिमान आहे, हा स्वाभिमान पुन्हा आपल्याला या लढाईच्या माध्यमातून मिळालेला आहे. आणि म्हणूनच या लढाईला जो शौर्य दिन आहे, हा शौर्य दिन म्हणून साजरा करत असतो. खरं पाहायला गेलं तर 1818मध्ये ही लढाई झाली होती आणि या 1818 नंतर 1822मध्ये हा जो स्तंभ आहे, हा स्तंभ इथे उभारण्यात आला होता इंग्रजांद्वारे. आणि या स्तंभाला तेव्हापासून अनेक लोक, अनेक समाजातील लोक मानवंदना देण्यासाठी, इथे सल्यूट करण्यासाठी, सलामी देण्यासाठी येत असतात. अगदी महार रेजिमेंट, ही महार रेजिमेंट म्हणजे एक आर्मीमध्ये लढणारी तुकडी असते. आणि ही जी तुकडी आहे, ही तुकडी याला महार रेजिमेंट असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि ही देखील दरवर्षी या विजयस्तंभाला सलामी देण्यासाठी येत असत. आपण सर्वप्रथम या भीमा कोरेगावचा जो इतिहास ऐकला असेल, जो इतिहास जाणून घेतला असेल, खरं पाहायला गेलं तर हा इतिहास आपल्या शौर्याचा इतिहास आहे. आपल्याला जो सांगून जातो की तुम्ही ही लढवय्य जात आहात, तुम्ही ही लढवय्य जे जमात आहात. तर या डॉक्टर बाबासाहेबांनी 1927मध्ये या स्तंभाला भेट देऊन हे पुन्हा आपल्यामध्ये जी लढवय्य शक्ती आहे, ही पुन्हा आपल्याला जागृत केलेली आहे. आणि या माध्यमातून आपण तेव्हापासून बऱ्याच ठिकाणी जे भीमसैनिक आहेत, हे भीमसैनिक या विजयस्तंभाला सलामी देण्यासाठी येत असतात. पाहत आहात की दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जो विजयस्तंभ आहे, माझ्या पाठीमागे आपण पाहत आहात, हा विजयस्तंभ दरवर्षीप्रमाणे जो सजवण्यात येत असतो, तो आज यावर्षी एक वेगळ्या प्रकारे त्याची जी डिझाईन आहे, त्याची जी सजावट आहे, ही अगदी आकर्षक अशी यावर्षी दिसत आहे. समोर आपण पाहत आहात की संविधान घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या उभ्या आहेत आणि त्याच्या बाजूला जी बाजूची बाजू आहे, ती एक संविधानाची जी प्रत आहे, ही संविधानाची उद्देशिका लावण्यात आलेली आहे.
मोठ्या प्रमाणामध्ये अगदी अशा प्रमाणात लावलेली आहे की ती लांबून देखील अगदी जिथून रस्ता सुरू होतो तिथून देखील या दोन्ही प्रतिमा अगदी स्पष्टपणे दिसत आहेत। वरती पाहिलं तर आपण अशोक चक्र निळ्या ह्याच्यामध्ये लावलेलं आहे, जय भीम असं लिहिलेलं आहे आणि या वर्षीचं जो डेकोरेशन आहे, सजावट म्हणा याला, तर इतकी म्हणजे लोभनीय आहे, इतकी छान दिसत आहे। अनेक लोक या ठिकाणी अभिवादन करतायत आणि अभिवादन करून पुढे निघत आहेत। सकाळची या प्रमाणामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी आपण पहिल्यांदा पाहत आहात। अनेक देशातून, अनेक राज्यातून या ठिकाणी सलामी देण्यासाठी, मानवंदना देण्यासाठी भीम अनुयायी येत असतात। आपण पाहत आहात की या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। आज 1 जानेवारी या निमित्ताने बार्टीने देखील या ठिकाणी उपक्रम राबवलेला आहे आणि हा उपक्रम म्हणजे जो पुस्तकं असतात, बार्टीची जी पुस्तकं आहेत ह्या अल्पदरात उपलब्ध करून या भीम अनुयायांसाठी उपलब्ध करून देण्यात येत असतात। आपण पाहत आहात माझ्या पाठीमागे अशी गर्दी जमलेली आहे आणि या जो मंडप आहे या मंडपाच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणामध्ये रांग लागलेली आहे। ही जे संविधान आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भाषणं असतील, जे काय लेखन केलेलं असेल तर यावरती जी पुस्तकं असतात तर ही पुस्तकं बार्टीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जातात। या ठिकाणी आपण पाहत आहात की जे बार्टीकडनं जी पुस्तकं उपलब्ध करून देतात, जी उद्देशिका आहेत या उद्देशिकेचं देखील लोकांपर्यंत पोहोचवली जाते। नेमकं साधारणपणे मला सांगा, आपण जे पुस्तकं आपण देत आहोत कधीपासून देत आहात? आज सकाळपासून, कालपासून? नाही, आज सकाळपासून आपण चालू केलेलं आहे। साधारण किती पुस्तकं आपण आणलेली आहेत किंवा काय त्याच्या संदर्भात? म्हणजे दिवसभरात पूर्तीनं अशी पुस्तकं आणलेली आहेत, सर्वांना मिळतील अशी एक। याच्यामध्ये संविधान जे आहे तर ह्या संविधानाची काय ह्याच्यात दिलेली आहे का की अल्पदरामध्ये? हो, संविधान आपण 70 रुपयाला दिलेलं आहे आणि 15% आपण सगळे पुस्तकं देत आहोत। म्हणजे इतक्या अल्पदरात म्हणजे 15% ही पुस्तकं उपलब्ध करून दिली जातात। आपण पाहत आहात बाहेर देखील लोकांनी पुस्तकांचा संपूर्ण असा गठ्ठा, जो शिदोरी असते, ही पुस्तकं घेऊन जात आहेत आणि ज्या ठिकाणी आपण भीमा कोरेगावचं नव्हे तर अगदी 14 एप्रिल असेल, 6 डिसेंबर असेल, अगदी 20 मार्च असेल, जो महाडला जो सत्याग्रह झालेला आहे, तर या ठिकाणी देखील बार्टी हे सतत असे उपक्रम जागोजागी करत असते, उपलब्ध करून देत असतात आणि या माध्यमातून जो आपला आंबेडकरी अनुयायी आहे, हा आंबेडकरी अनुयायी वाचून या सर्व आंबेडकरी चळवळीसाठी जे ज्ञान आहे हे ज्ञान त्याला मिळत असतं। साधारण आज म्हणजे सकाळपासून जो स्टॉल लावलेला आहे बार्टीने, तर अंदाजित तरी किमान बाहेरच आत्ता आपण जर पाहिलं तर नाही म्हटलं तरी 400 ते 500 लोक बाहेर उभे आहेत पुस्तकं घेण्यासाठी स्टॉलवरती आणि इतकी मोठी रांग लागलेली आहे। माझ्या पाठीमागं पाहत आहात तुम्ही की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक म्हणजे वाचण्यासाठी इतके हौसी आहेत आणि जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं असेल की वाचाल तर वाचाल, तर त्या पद्धतीने आपण म्हणजे सगळाच वर्ग जो बाबासाहेबांनी जी आपल्याला शिकवण दिलेली आहे, तर ही शिकवण आपण जी राबवत आहोत, आपण जी पाळत आहोत, आपण ज्या पद्धतीने या शिकवणीच्या ह्याच्यावर चालत आहोत, तर त्यानुसार आपण पाहत आहात की प्रत्येक जो जयंती असेल किंवा
20 मार्चचा जो सत्याग्रह असेल, 1 जानेवारी असेल, अनेक असे निमित्ताने लोक अगदी म्हणजे किमान नाही म्हटलं तरी किमान 10 पुस्तकं ही घरी घेऊन जात असतात. आपण पाहत आहात की माझ्या पाठीमागे या ठिकाणी संपूर्ण बुक स्टॉल्स असे इथे लागलेले आहेत. अनेक बुक स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत. या बुक स्टॉलवरती आपण पाहत आहात की कशी गर्दी जमलेली आहे लोकांची पुस्तकं घेण्यासाठी. अनेक प्रकारची पुस्तकं आहेत इथे. दीक्षाभूमी गौरव ग्रंथ असेल, क्रांती आणि प्रतिक्रांती असेल, अशा अनेक संविधान आहे. भारताचे संविधान आहे, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, मिलिंद प्रश्न, बनते सुरससाई, असे इतकी छान पुस्तकं आहेत. अगदी ज्ञानाची जी पुस्तकं आहेत ज्यांच्यामधून आपल्याला फक्त ज्ञान आणि ज्ञानच मिळू शकतं. आपण पाहत आहात की या ठिकाणी भारताचे संविधान बघत आहेत, भारताचे संविधान घेत आहेत. काय वाटतं, कुठून आलात तुम्ही? डिग्रस, यवतमाळ जिल्हा. डिग्रस, यवतमाळ जिल्हा. हो अच्छा, भारताचे संविधान घेताय तुम्ही. हो. काय वाटतं तुम्हाला? मला संविधानावर खूप काही हे करायचं होतं. बरं, आणि काय सांगणार घरच्यांना काय सांगणार? संविधानाचा महत्त्व काय सांगणार? संविधान आहे माझ्याकडे बरं. या ऑलरेडी. अच्छा, अजून एक घेऊन जातात. हां. बरं, अजून म्हणजे घरात एक संविधान आहे, परंतु अजून एक संविधान असावं म्हणून ते घेऊन जात आहेत. लहान लहान मुलं आपण बघतात, हे लहान मुलं सुद्धा या पुस्तकांच्या स्टॉलवरती आहेत आणि ते पाहत आहेत कोणतं पुस्तक आहे, कोणतं पुस्तक आपल्याला घ्यायचं आहे, कोणतं निवडायचं आहे. आणि अशा पद्धतीने हे लहान जे आहेत तर यांनी ते परीक्षाचं जे पॅड असतं, ज्याच्यावरती पेपर आपण लिहित असतो, असं पॅड त्यांनी निवडलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचा हा फोटो त्यांनी निवडलेला आहे. ते घरी घेऊन जात आहेत. काय सांगशील बाळा? कोणतं आवडलं तुला? काय आवडलं? दोन्ही. आम्हाला पॅड आवडले. पॅड आवडलंय. अच्छा, आणि तुला? फोटो आवडला. हां. बरं, म्हणजे कसा इतक्या लहान वयामध्ये यांच्या मनामध्ये बाबासाहेब इतके रुजलेले आहेत की अगदी परीक्षेच्या पॅडवरती देखील ते बाबासाहेबांनाच पाहू इच्छितात आणि त्यांना बघूनच हे पेपर लिहिणार आहेत. इतकी म्हणजे मुलांमध्ये ती ही भरलेली, संचारलेली आहे बाबासाहेबांच्या विषयी विचारांचे. ही या पुढे आपण असेच अनेक ठिकाणी या पुस्तकांची जी गर्दी आहे, ही गर्दी अनेक स्टॉलवरती पाहत आहोत. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिमा आहेत, बाबासाहेबांचे फोटोज आहेत, माता रमाईचे फोटोज आहेत, फुले, शाहू, आंबेडकर असे अनेक फोटोचे फ्रेम्स या ठिकाणी दिसत आहेत, आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशा प्रकारचे स्टॉल्स आहेत. भगवान गौतम बुद्धांचे प्रतिमा आहेत, स्टॅच्यू आहेत, कॅलेंडर्स आहेत. असे हे स्टॉल्स सजवलेले आहेत. वेगवेगळ्या पुस्तकांची जी रेलचेल या ठिकाणी दिसते. सर्वात महत्त्वाचं पाहायला गेलं तर 1 जानेवारी असो किंवा 20 मार्च असो, 14 एप्रिल असो, 6 डिसेंबर असो, खरं पाहायला गेलं तर आपल्या समाजामध्ये बौद्ध अनुयायांनी पुस्तकाला इतकं मोठं स्थान दिलेलं आहे की जे आपण बाकीचे जे उत्सव पाहत असतो किंवा जत्रा पाहत असतो, अनेक असे हे होत असतात देशामध्ये, परंतु आपण ज्या समाजातून येत असतो तर या समाजाने इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पुस्तकांना खूप मोठं स्थान दिलेलं आहे. इथे खरेदी करण्यासाठी लोक फक्त पुस्तकं खरेदी करण्यासाठी येत असतात. दुसऱ्या कोणत्याही वस्तू न घेता फक्त पुस्तकं आणि पुस्तकं, ही पुस्तकंच यांना मोठे बनवणार आहेत हे त्यांना सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणूनच ही फक्त पुस्तकं खरेदी करण्यासाठी येत असतात. हे पुस्तक जे आहे म्हणजे अस्पृश्य मूळचे कोण, हे पुस्तक त्यांनी निवडलेलं आहे आणि हे पुस्तक ते घेऊन जात आहेत.
वाचण्यासाठी. काय म्हणजे नेमकं काय याच्यामध्ये विषय तुम्हाला आवडलेला आहे आणि कशासाठी हे म्हणजे कोणता विषय याच्यामध्ये चांगला वाटला म्हणून तुम्ही हे पुस्तक घेतलं? सर, हे पुस्तक घेण्यामागचं कारण असं आहे, बाबासाहेबांनी जवळपास 21-22 पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यापैकी सगळे म्हणजे 19-20 पुस्तकं माझ्याकडे आहेत. हे पुस्तक राहिलेलं होतं म्हणून मी हे पुस्तक, बाबासाहेबाचा जेवढाही संग्रह आहे तेवढा माझ्या घरामध्ये असावा, माझ्या मुलांनी वाचावा, यासाठी मी ते पुस्तक घेतलेलं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस आल्यानंतर तुम्ही पुस्तक हे खरेदी करतच असता? हो हो, पुस्तक, बाबासाहेबांची पुस्तकं आणि इतर लेखक तसेच मा. देशमुख यांची विशेष पुस्तकं आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं समग्र साहित्य असं म्हणजे भरपूर मी जमा केलेलं आहे. हां, आणि मी समता सैनिक दलाचा खामगाववरून, बुलढाणा जिल्ह्यातून या ठिकाणी सेवा देण्यासाठी येत असतो. आपलं नाव? मी बौद्धाचार्य राहुल हेलोडे तथा समता सैनिक दल शिपाई खामगाव. अच्छा. तर असं म्हणजे आपण पाहतात की लोक जे येतात गावावरनं येतात, शहरातून येतात, अनेक राज्यातून येतात, पण फक्त आणि फक्त पुस्तकं घेण्यासाठी, बाबासाहेबांचे विचार घेण्यासाठी येत असतात. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.